तर बघा, आज आपण असिस्टंट प्री 2015 राज्यशास्त्र पॉलिटीचे PYQ बघणार आहेत. आपण डिटेल अनालिसिस करत आहोत. बघा, हा पार्ट 3 हे लेक्चर आहे. पार्ट 1 आणि 2 अगोदरच झालेले आहे. तर ते तुम्ही पाहू शकता. डिटेल अनालिसिस आहे. आपण चॅप्टर वाईज, समरी वाईज क्वेश्चनचं अनालिसिस केलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. तर बघा, आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, पंचायत राज्याच्या क्षेत्रात 73व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती तरतूद सुचवलेली नाही? तर आपल्याला अयोग्य किंवा रॉंग किंवा नाही, सुचवलेली नाही अशी तरतूद बघायची आहे. तर एक ऑप्शन आहे, महिला उमेदवारांना सर्व स्तरातून 1/3 आरक्षण. 2 ऑप्शन आहे, राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी. 3 ऑप्शन आहे, निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील. 4 ऑप्शन, पंचायत राज संस्था जर विसर्जित झाल्या तर 6 महिन्याच्या कालावधीत निवडणुका झाल्या पाहिजेत. तर बघा, आपल्याला अयोग्य तरतूद ओळखायची आहे, चुकीची तरतूद ओळखायची आहे. तर हे जो योग्य उत्तर आहे 3, निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील. ही तरतूद 73व्या घटनादुरुस्तीची नाही. त्याची आपण डिटेल अनालिसिस करू. तोपर्यंत या क्वेश्चन मधील योग्य पर्याय बघा. महिला उमेदवारांना सर्व स्तरात 1/3 आरक्षण आहे, तर हे बरोबर आहे. राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी, हेही बरोबर आहे. पंचायत राज संस्था जर विसर्जित झाल्या तर 6 महिन्याच्या कालावधीत निवडणुका झाल्या पाहिजेत, हेही बरोबर आहे. चुकीचे स्टेटमेंट 3 आहे. आपण डिटेल अनालिसिस करूया. तर बघा, 73वी घटनादुरुस्ती 1992, आपण त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पंचायती राज सिस्टीमचा पुढे पाहणारच आहोत. पण या प्रश्नाच्या उत्तरार्थ बघा, 73वी घटनादुरुस्ती 1992 नुसार काही अनिवार्य तरतुदी होत्या. जसे ग्रामसभेची स्थापना, आर्टिकल 243A, 3 स्तरावर पंचायती सिस्टीम, गावामध्ये ग्रामपंचायत, तालुक्यामध्ये पंचायत समिती, झेडपी, जिल्हा परिषद, जिल्ह्याला जिल्हा परिषद, अशी 3 स्तरीय हे बलवंतराव मेहताने सांगितले. ते आपण पुढे पाहणारच आहोत. 3 सदस्य निवडी करता प्रत्यक्ष निवडणूक पद्धत. 4 निवडणूक लढवण्यासाठी किमान 21 वर्ष वय आवश्यक आहे. निवडणूक लढवण्यासाठी पंचायतीचा कमाल कालावधी 5 वर्षे आणि मुदतपूर्व विसर्जित झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक. निवडणूक आयोगाची स्थापना. आता बघा, राज्याच्या निवडणूक इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष बघा, स्टेट इलेक्शन कमिशन आपल्याला 73वी घटनादुरुस्तीने दिलंय. ते आर्टिकल आहे 243K. लक्षात ठेवा, 243K. राज्याच्या निवडणूक आयोगाची स्थापना आहे. ते पंचायती राज आणि म्युन्सिपालिटीचं इलेक्शन कंडक्ट करेल. आपण बघितलं तर सेंट्रलचं इलेक्शन कमिशनचं आर्टिकल आहे 324. ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आर्टिकल. ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोणाचं इलेक्शन कंडक्ट करते बघा, पार्लिमेंट, स्टेट लेजिस्लेचर, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यांचे इलेक्शन कंडक्ट करायचं काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. आणि पंचायती राज आणि म्युन्सिपालिटी यांचं इलेक्शन कंडक्ट करायचं काम 243K अंडर स्टेट इलेक्शन कमिशन करते. तसेच बघा, सर्व स्तरावर महिलांना 1/3 आरक्षण. ह्या 73वी घटनादुरुस्ती 1992च्या काही अनिवार्य तरतुदी आहेत. आता ऐच्छिक तरतुदी बघा, विधानसभा आणि संसद सदस्यांना पंचायतीमध्ये सदस्य देणे, पंचायतीमध्ये ओबीसीला आरक्षण देणे, पंचायतीचे अधिकार प्रदान करणे, पंचायतींना आर्थिक अधिकार प्रदान करणे, हे ऐच्छिक तरतुदी आहेत. आता बघा, निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील. अशी तरतूद महाराष्ट्राने केली असून 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मणाऱ्या 3ऱ्या अपत्यास लागू आहे. तर बघा, अशी तरतूद कोणी केली आहे? तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेली आहे. आता बघा, काही महत्वाच्या तरतुदी बघूया की 73व्या घटनादुरुस्तीने काय केले, राज्याचा वित्त आयोग स्थापनाची परवानगी दिली आहे. ते आर्टिकल 243I मध्ये दिलेली आहे. लक्षात ठेवा, आपला फायनान्स कमिशन ऑफ इंडिया हे आर्टिकल 280 नुसार आहे, जे सेंट्रलचं असतं. जो सेंट्रल आणि स्टेट मधील पैशाचं विभागणी, स्टॅक्सचं डिव्होल्युशन करण्याचा प्रयत्न करते फायनान्स कमिशन ऑफ इंडिया. त्याचे रिकमेंडेशन देतंय. राज्याचं वित्त आयोग असतंय, त्याचा आर्टिकल 243I आहे. लक्षात ठेवा, ही सुद्धा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आर्टिकल 243I नुसार. तसेच स्टेट इलेक्शन कमिशन आर्टिकल 243K आपण पाहिलेलं आहे. आता आपण काय करूया, पंचायती राज सिस्टीमची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड एकदा बघूया. तर बघा, ग्रामपंचायत किंवा पंचायती राज
याचा लेखाजोखा कॉन्स्टिट्यूशन मध्ये DPSP मध्ये राज्य धोरणाचे मार्गदर्शक तरतुदी आहे. यामध्ये आर्टिकल 40 होते, याला गांधीयन DPSP म्हटलं जातं. तर आर्टिकल 40 काय म्हणतं बघा, ग्रामपंचायतीचे संघटन राज्य ग्रामपंचायतीची स्थापना करेल आणि त्यांना सर्व ते अधिकार आणि प्राधिकरण प्रदान करेल जेणेकरून ग्रामपंचायती स्वशासनाचे एकक म्हणून कार्य करण्यास समर्थ राहतील. तर गांधीजींना वाटायचे, गांधीजींनी खेड्याकडे चला असा सल्ला दिला होता. खेडे एक रिपब्लिक असेल, स्वशासनाचं युनिट असेल असं गांधीजींचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी खेड्याकडे चला असा सल्ला दिला होता. तर बघा, आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघत आहे. 73वी घटना दुरुस्ती घटनात्मक तरतूद होण्या अगोदर संघर्ष काय होता बघा पंचायती राज सिस्टीमचा. 1952ला CDP आलं होतं, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आलं होतं, समुदाय विकास कार्यक्रम याचा प्रारंभ झाला होता. 1957ला पहिली पंचायती राजच्या रिलेटेड महत्वाची कमिटी म्हणजे बलवंतराय मेहता समिती होती. लक्षात ठेवा, बलवंतराय मेहता ही समिती होती आणि 3 स्तरावर पंचायती राज सिस्टीम असायला पाहिजे अशी रिकमेंडेशन दिली होती बलवंतराय मेहता यांनी. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद जे महाराष्ट्रामध्ये आहे. तर बघा 1959ला 1 मे 1959ला राजस्थान राज्याने सर्वप्रथम पंचायती राज पद्धत स्वीकारली बलवंतराय मेहताच्या शिफारसीनुसार. तर 1959ला 2 ऑक्टोबर 1959 गांधी जयंतीच्या दिवशीच राजस्थानमधील नागौर येथे जवाहरलाल नेहरू यांनी पंचायती राजचे औपचारिक उद्घाटन केले. तर 2 ऑक्टोबर 1959ला राजस्थानमध्ये नागौर येथे पंचायती राजचे औपचारिक उद्घाटन केले. कोणी केले? जवाहरलाल नेहरू यांनी. तसेच 11 ऑक्टोबर 1959ला आंध्र प्रदेश येथेही जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 3 स्तरीय पंचायती राजचं उद्घाटन करण्यात आलं. तर पहिली 2 राज्य कुठले आहेत ज्यांनी पंचायती राज सिस्टीम लावली? तर ते राजस्थान आणि आंध्र प्रदेश. यावर अगोदर क्वेश्चन विचारलेला आहे. अगोदरच्या PSI 2014 आणि STI 2013च्या क्वेश्चनच्या डिस्कशन मध्ये आपण हे बघितलं होतं. परत एकदा आपण रिव्हिजन करत आहेत. बघा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार 1 मे 1962 पासून 3 स्तरीय पंचायती राज सिस्टीम आहे आपल्याकडे. 1 मे 1962 पासून आहे आणि पंचायती राज स्वीकारणारे महाराष्ट्र 9वे राज्य होते. हे लक्षात ठेवा, महाराष्ट्र 9वे राज्य होते. त्यानंतर बघा, बलवंतराव मेहता 1957ला यांची कमिटी आली होती. त्यानंतर आली अशोक मेहता, तब्बल 20 वर्षानंतर कमिटी आली. अशोक मेहता 1977ला. त्यांच्यानुसार काय केलं, कर्नाटकाने पहिली 2 स्तरीय पंचायत व्यवस्था 1983-84ला आणली. तर अशोक मेहता 1977 आले. ते म्हणले 2 स्तरावरच असायला पाहिजे पंचायती राज सिस्टीम. तशी कर्नाटकाने अशोक मेहताच्या शिफारसीनुसार द्विस्तरीय पंचायती राज व्यवस्था 1983 ते 84 दरम्यान आणली. त्यानंतर बघा 1982ला हनुमंतराव समिती होती. त्यानंतर 1985ला VK राव समिती होती. त्यानंतर बघा 1986ला LM सिंघवी यांची कमिटी होती. यांनी LM सिंघवी यांनी काय केलं बघा, पंचायती राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली होती LM सिंघवी यांच्या कमिटीने. 1988ला PK थुंगान समिती होती. 1992ला बघा, 1992 एक महत्वाचे साल आहे का, 1992 या साली सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, कल्चरल असं एक टर्मॉइल किंवा क्रिसिसेस मधून हे साल होतं. त्यावेळेस आपले प्राईम मिनिस्टर PV नरसिंहराव होते. सोशल म्हणलं तर बाबरी मस्जिद डिस्प्यूट होता, बाबरी मस्जिद डिस्प्यूट आणि ते बाबरी मस्जिद इश्यू होता. इकॉनॉमिकल म्हणलं तर आपलं क्रिसिस आलं होतं, आपल्याकडे फिजिकल डेफिसिट, करंट अकाउंट डेफिसिट आपले लॉस मध्ये गेले होते, आपण फार दिवाळखोर बनलो होतो. त्यामुळे 1919ची न्यू इकॉनॉमिक पॉलिसी काढण्यात आली. तिलाच आपण LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणतो. हे बी इकॉनॉमिक क्रिसिस झालं होतं मोठं. आणि पॉलिटिकल क्रिसिस म्हणजेच काय, इनस्टॅबिलिटी होती. 1989 1992 दरम्यान किती सरकार आली, किती सरकार गेली आणि त्यामध्ये 2-3 तर प्राईम मिनिस्टर झाले होते. म्हणजे अशी सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल टर्मॉइल असतानाही PV नरसिंहराव यांनी देशाला सावरलं होतं. लक्षात ठेवा, त्यांनी LPG धोरण राबवले. तसेच त्यांनी 73rd और 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट करून पंचायती राज, म्युनिसिपॅलिटी हे घटनात्मक रूप देण्यात आले. त्याच्या अगोदर प्रयत्न झाले होते पण त्यांच्यामुळे घटनात्मक रूप आले PV नरसिंहराव यांच्या काळात. तर 1992 91-92 हे साल लक्षात ठेवा.
तर बघा 1992 साली 73वी घटना दुरुस्ती 1992ला झाली, तरी पंचायती राज आणलं 24 एप्रिल पासून अंमलात आलं. बघा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण 24 एप्रिल तारखेचं महत्व बघितलं होतं. काय होतं तर बघा केशवानंद भारती केस झाली होती ती 24 एप्रिलला झाली होती, 24 एप्रिल 1973ला. आणि 24 एप्रिल हा सचिन तेंडुलकर यांचा बर्थडे बी असतो, हे लक्षात ठेवू शकता. तर केशवानंद भारती केस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला ही बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरांची केस आपण डिटेल बघितली होती अगोदरच्या लेक्चरमध्ये. तुम्ही बघू शकता की त्या केसमध्ये पॉलिन नरिमन, सॉली सौरभजी, नानी पालकेवाला हे वकील होते. त्यावेळेचे चीफ जस्टिस SM सिकरी होते. आणि त्या केसच्या रिलेटेड आपण डिटेल अनालिसिस केले आहे. एक महत्वाची लँडमार्क केस आहे, ते डिटेल पाहिली होती, ते तुम्ही पाहू शकता अगोदरच्या लेक्चरमध्ये. तर बघा 24 एप्रिल पासून 73वी घटना दुरुस्ती 1992ला अंमलात आली. तर म्युन्सिपालिटीच्या रिलेटेड 74वी घटना दुरुस्ती 1992लाच झाली होती आणि ती 1 जून पासून अंमलात आली. बघा 73व्या घटना दुरुस्तीद्वारे पहिले पंचायती राज हे मध्य प्रदेशने 1993ला केले होते. 73व्या घटना दुरुस्तीने 1993ला मध्य प्रदेशने पंचायती राज सिस्टीम 73व्या घटना दुरुस्तीद्वारे राबवले होते. 73वी घटना दुरुस्ती 1992 या घटना दुरुस्तीने पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले. तर बघा आर्टिकल 243A ते 243O शेड्यूल 11 29 सब्जेक्ट आहेत. पार्ट 9 मध्ये आहे, हे पंचायती राजचे रिलेटेड आहे. बघा पार्ट 9 पंचायती राज 29 सब्जेक्ट आहेत, शेड्यूल 11 आहे पार्ट 9. तसेच म्युन्सिपालिटीचे रिलेटेड बघा आर्टिकल 243P ते 243ZG शेड्यूल 12 मध्ये आहे, 18 सब्जेक्ट आहेत. आणि पार्ट 9A यामध्ये म्युन्सिपालिटी आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे पण पंचायती राजच्या रिलेटेड हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड केलाय, यावर भरपूर क्वेश्चन रिपीट होतात. तर पुढील क्वेश्चन बघा आता, खालीलपैकी कोणत्या बाबीमध्ये राजघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्म्यापेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते? तर बघा अ ऑप्शन राष्ट्रपतीची निवडणूक, ब ऑप्शन घटक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व, क ऑप्शन संविधानाच्या 7व्या परिशिष्टातील सूची, ड राज्याची विधान परिषद रद्द करणे. आता बघा एक प्रिन्सिपल ऑफ इलिमिनेशन काय आहे तिथे यूज होते. बघा आता बघा राज्याची विधान परिषद आहे ना, हे आर्टिकल 169 नुसार राज्याची विधान परिषद, राज्याला विधान परिषद करण्यासाठी आर्टिकल 169 आहे. त्यासाठी स्टेट लेजिस्लेचर मध्ये काय करावं लागतं बघा. आता आपल्याला ओडिसाचं उदाहरण घेऊया. ओडिसा किंवा वेस्ट बेंगाल डिमांड करते की आम्हाला विधान परिषद द्या. तर स्टेटला त्यासाठी स्पेशल मेजॉरिटीनं काय करावं लागतंय, स्वतःच्या विधानसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटी पास करून प्रस्ताव पारित करावा लागतो. आणि तो प्रस्ताव जातो मग पार्लिमेंटकडे. पार्लिमेंट सिंपल मेजॉरिटीने तो प्रस्ताव पास करते. पार्लिमेंटच्या सिंपल मेजॉरिटीने, लक्षात ठेवा सिंपल मेजॉरिटी पार्लिमेंटची, स्टेटची स्पेशल मेजॉरिटी लागते जर विधान परिषद आणायची असेल तर. आता बघा विधान परिषद आणायची असेल तर अशा करावं लागतंय. पण या क्वेश्चन मधील आधार बघा आता, यामध्ये कोणत्या बाबीमध्ये राजघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्म्यापेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते? तर राज्याची विधान परिषद रद्द करणे. राज्याची विधान परिषद रद्द कोण करू शकतो? तर तसा प्रस्ताव स्टेट लेजिस्लेचरनं मांडला स्पेशल मेजॉरिटीनं, पार्लिमेंट सिंपल मेजॉरिटीने करते. इतर राज्याचा त्यामध्ये काही उल्लेख होत नाही, इतर राज्याचा काही इश्यू येत नाही. त्यामुळे हे चुकीचे विधान आहे. त्यामुळे ड जिथे तिथे रॉंग होतं आणि योग्य उत्तर आहे अ, ब, क. तर कुठल्या बाबीमध्ये आता बघा आपण डिटेल बघणार आहेत की फेडरल इश्यू आला. फेडरल इश्यू जिथे जिथे येईल तिथे तिथे सेंटर आणि स्टेटमध्ये हाफ स्टेट लागत असेल त्यांचं रॅटिफिकेशन लागतं. लक्षात ठेवा हाफ स्टेटचं रॅटिफिकेशन लागतं सेंट्रल इश्यूमध्ये. जसं राष्ट्रपतीची निवडणूक सेंट्रल इश्यूमध्ये येते, फेडरल इश्यूमध्ये येते. घटक राज्यातील संसदेतील प्रतिनिधित्व, संविधानाच्या 7व्या परिशिष्टातील सूची, सेवंत ज्या लिस्ट आहेत त्या सुद्धा येतात. तर हे आपण डिटेल बघूया. पण लक्षात ठेवा तसेच आर्टिकल 169 आपल्याला बाय कॅमेरल लेजिस्लेचर दिला आहे. म्हणजे काही राज्यात, म्हणजे आता बघा 6 राज्य आहेत ज्यांच्याकडे. तर बघा आता हा मुद्दा आला विधान परिषदेचा आणि विधानसभेचा. तर बघा विधानसभा आणि विधान परिषद हे अशी द्विगुरू संसद असणारी 6 राज्य आहेत. जम्मू काश्मीर अगोदर होतं, आता नाही.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, महाराष्ट्र, बिहार आणि यूपी. तर ही 6 राज्य लक्षात ठेवा. सदर्न स्टेटमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक येते आणि महाराष्ट्र, बिहार, यूपी अशी 6 राज्येच आहेत. यांच्याकडेच विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही गृह आहेत. तर बघा, आपण कॉन्स्टिट्यूशनल घटना दुरुस्ती, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा घटना दुरुस्ती आपण डिटेल बघूया. त्यावर भरपूर वेळा क्वेश्चन विचारतात. एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर बघा, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट घटना दुरुस्तीबद्दल आपण बघत आहोत. बघा, पार्ट 20 मध्ये आहे अमेंडमेंट प्रोसिजर अंडर आर्टिकल 368 मध्ये. आपण हे प्रोव्हिजन साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेले आहे की प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि इलेक्शन ऑफ मेंबर ऑफ राज्यसभा, राज्यसभेच्या मेंबरचं इलेक्शन आणि प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे आपण साऊथ आफ्रिका कॉन्स्टिट्यूशन घेतलेले आहे. लक्षात ठेवा. अमेंडमेंट का असं आहे, का गरजेचं आहे, तर ऍडजस्ट टू चेंजिंग टाइम सर्कमस्टन्सेस. बघा, एकेकाळी सती होती, सती प्रथेला विरोध केला राजाराम मोहन राय. त्यानंतर मग त्यामुळे लॉर्ड बेंटिंग यांनी 1829ला सती प्रथा बंद केली. विरोध झाला. काय सिस्टीम, काही इस्टॅब्लिश नॉर्म्स असतात जसं अनटचेबिलिटी, याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट डिस्क्रिमिनेशन विरुद्ध आवाज उठवला होता. महात्मा फुले यांनी सुद्धा. तशा प्रकारे अमेंडमेंट आपल्याला गरजेचं आहे की चेंजिंग टाइम, चेंजिंग सर्कमस्टन्सेस मध्ये आपल्याला चेंज व्हावं लागतं मॉडर्न व्ह्यूज नुसार. जसं आपले कॉन्स्टिट्यूशन सुद्धा डॉक्टर डी.वाय. चंद्रचूड यांनी, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी सुद्धा म्हटलं आहे की ट्रान्सफॉर्मेटिव्ह कॉन्स्टिट्यूशनलिझम आपण फॉलो करतो की ट्रान्सफॉर्मेशन असायला पाहिजे. त्यासाठी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा किंवा सुप्रीम कोर्ट सुद्धा प्रयत्न करत आहे की मॉडर्न टाइम नुसार मॉडर्न चेंजेसला ॲक्सेप्टन्स भेटत आहे. तर बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपली घटना दुरुस्ती ही सिंथेसिस ऑफ रिजिड अँड फ्लेक्झिबिलिटी आहे. जे बघा, फ्लेक्झिबल म्हणलं तर ब्रिटन आहे जिथं अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. रिजिड म्हणलं तर USA मध्ये आहे. USA मध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी फार आटापट्टा करावा लागतो. पण आपली घटना दुरुस्ती अशी आहे ज्याने मध्ये मिडल पद पाळला आहे. तर बघा, सिंथेसिस ऑफ रिजिड अँड फ्लेक्झिबल, काही तत्वांसाठी काय प्रिन्सिपलसाठी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन चेंज करायचं असेल तर रिजिडिटी आहे, काय फ्लेक्झिबल आहे, जसं सिंपल मेजॉरिटी. आता बघा आपण डिटेलमध्ये. तर बघा, पार्लिमेंट कांट अमेंड प्रोव्हिजन्स दॅट फॉर्म्स बेसिक स्ट्रक्चर. तर ही केशवनंद भारती केस 1973 अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. तर पार्लिमेंट अमेंडमेंट करू शकते, घटना दुरुस्ती करते, पण बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनला हात लावू शकत नाही. जसे की SR बोमाई केसमध्ये सांगितलं की फेडरलिझम बेसिक स्ट्रक्चर आहे, सेक्युलरिझम बेसिक स्ट्रक्चर आहे. तर या प्रिन्सिपलला सुप्रीम कोर्ट हात लावू शकत नाही कारण बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. तर घटना दुरुस्तीमध्ये बघा आपण काय केलंय. बघा, घटना दुरुस्ती आपले काही प्रिन्सिपल आहे घटना दुरुस्तीने चेंज करता येतात इझिली, त्यामुळे फ्लेक्झिबल आहे. आणि काही प्रिन्सिपल चेंज करताना हाफ स्टेटचं रॅटिफिकेशन लागतं, हाफ स्टेटची परवानगी लागते. असे काही फेडरल प्रिन्सिपल बी आहेत. त्यामुळे आपली घटना दुरुस्ती सिंथेसिस ऑफ बोथ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी, ताठरता आणि फ्लेक्झिबिलिटी या दोन्हीचा संगम आहे, लक्षात ठेवा. तर तसेच बघा, 24वी घटना दुरुस्ती 1971, 24वी घटना दुरुस्ती 1971 काय केले, प्रेसिडेंटला ऑब्लिगेटरी टू गिव्ह असेंट टू कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. तर लक्षात ठेवा, घटना दुरुस्ती विधेयक असेल तर प्रेसिडेंटला सही करावीच लागते. प्रेसिडेंट रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही, त्याला साईन देणं बंधनकारक आहे. 24वी घटना दुरुस्ती 1971. तर असा प्रश्न येऊ शकतो की कुठलं बिल प्रेसिडेंट रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही. तर त्यामध्ये रिकन्सिडरेशन म्हणजे पुनर्विचारासाठी. तर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल आणि मनी बिल हे सुद्धा बिल प्रेसिडेंट रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही. मनी बिल त्याच्या प्रायर परमिशनने घेतले असते प्रेसिडेंटच्या, त्यामुळे रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही. आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल सुद्धा, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल आलं तर त्याला साईन करणे बंधनकारकच आहे, कारण ते 24वी घटना दुरुस्ती 1971 म्हणते की साईन करणे बंधनकारक आहे. आणि मनी बिल असेल तर प्रेसिडेंट विथ होल्ड करू शकतो, सही करायचं विथ होल्ड करू शकतो, थांबवू शकतो. पण मनी बिल आणि दोन्ही बिल रिकन्सिडरेशनला परत पाठवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तसेच बघा, नो रिकन्सिडरेशन बाय प्रेसिडेंट मनी बिल साठी आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल साठी. आणि अजून एक बाब म्हणजे लक्षात ठेवा, ह्या मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल यासाठी जॉईंट सिटिंग नाही. काही पॉईंटचे काही रिपिटेशन होते, पण ते महत्त्वाचे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे म्हणून रिपीट होतात, लक्षात ठेवा. तर मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल साठी जॉईंट सिटिंग नाही. तर बघा, आर्टिकल 368 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल
घटना दुरुस्ती विधेयकाच्या संबंधित आहे. कॅब लक्षात ठेवा. आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट, तर कुठल्याही हाऊसमध्ये, लोकसभा, राज्यसभा मध्ये हे मांडू शकता. आणि लक्षात ठेवा ही पार्लमेंटचीच पॉवर आहे, स्टेट लेजिस्लेचरला ही पॉवर नाही. मिनिस्टर मांडू शकतो, प्रायव्हेट मेंबर मांडू शकतो, आणि डज नॉट रिक्वायर प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट. कॅब बिल, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल, घटना दुरुस्ती विधेयक मांडायचं असेल तर प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट लागत नाही. लक्षात ठेवा. काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. बिल मस्ट बी पास बाय इच हाऊस, दोन्ही हाऊसने बाय स्पेशल मेजॉरिटी, दॅट इज मेजॉरिटी ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस अँड मेजॉरिटी ऑफ 2/3 मेंबर्स ऑफ द हाऊस प्रेझेंट अँड वोटिंग. तर दोन्ही हाऊसने स्पेशल मेजॉरिटीने पास केलं पाहिजे. ती मेजॉरिटी कशी आहे बघा, लोकसभेची त्या हाऊसमध्ये आणि राज्यसभेची त्या हाऊसमध्ये स्पेशल मेजॉरिटी ती कशी, तर टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस अँड मेजॉरिटी ऑफ 2/3 ऑफ द हाऊस मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग, अशी मेजॉरिटी स्पेशल मेजॉरिटी आहे. प्लस 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग अशी मेजॉरिटी प्रत्येक हाऊसमध्ये मांडली पाहिजे हे बिल मांडलं असेल तर. बघा यासाठी नो प्रोव्हिजन ऑफ जॉईंट सिटिंग. तर जॉईंट सिटिंग बघा आपण कोणाकडून घेतलंय. जॉईंट सिटिंग आपल्या घटनेमध्ये आर्टिकल आहे. तर बघा जॉईंट सिटिंगचं आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, आर्टिकल 108. डावरी बिल असेल, एक अगोदर एक पोटा प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट किंवा वुमन रिझर्वेशन साठी सुद्धा जॉईंट सिटिंगचे प्रोव्हिजन करण्यात आले होते. डावरी बिल यासाठी जॉईंट सिटिंग केली होती, आपण ते परत बघूया. पण लक्षात ठेवा आर्टिकल 108 अंतर्गत जॉईंट सिटिंग आहे आणि हे आपण प्रोव्हिजन ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेले आहे. लक्षात ठेवा. कॉन्करंट लिस्ट असेल, फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स, इंटरकोर्स अँड जॉईंट सिटिंग ऑफ 2 हाऊसेस ऑफ पार्लमेंट हे ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे आपण. तर बघा अजून काय बघा, तर ज्या घटनेमधील फेडरल प्रोव्हिजन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ज्या फेडरल प्रोव्हिजन आहे त्यामध्ये हाफ स्टेट रॅटिफिकेशन लागते. तर लक्षात ठेवा हाफ स्टेट रॅटिफिकेशन कसं लागतं आपण पाहूया. बाय सिंपल मेजॉरिटी, बाय मेजॉरिटी ऑफ मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग, असं हाफ रॅटिफिकेशन ऑफ स्टेट लागतं ज्या फेडरल प्रोव्हिजन आहेत त्या. तर बघा 24वी घटना दुरुस्ती 1971 प्रेसिडेंटला ॲसेंट देणं बाइंडिंग केलंय कॅबवर, घटना दुरुस्ती विधेयकावर. विथहोल्डही करू शकत नाही आणि रिटर्नही करू शकत नाही प्रेसिडेंट. कुठलं बिल? कॅब, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल. कॅब लक्षात ठेवा किंवा घटना दुरुस्ती विधेयक. तर बघा कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंडेड इन 3 वेज. 3 वेने आपली घटना दुरुस्ती होते. पण आर्टिकल 368 मध्ये फक्त 2च वेज आहेत. लक्षात ठेवा. सिंपल मेजॉरिटी असणारे घटक आर्टिकल 368 मध्ये येत नाही. तर बघा कॉन्स्टिट्यूशन 3 मार्गाने घटना दुरुस्ती केली जाते. तर कुठले? अमेंडमेंट बाय सिंपल मेजॉरिटी बाय पार्लमेंट किंवा सिंपल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट. ही अमेंडमेंट आर्टिकल 368 मध्ये येत नाही. लक्षात ठेवा, ही महत्वाची बाब आहे. आता 368 मध्ये येणाऱ्या 2 बाबी कुठल्या आहेत बघा. अमेंडमेंट बाय स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट, अमेंडमेंट बाय स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट अँड रॅटिफिकेशन ऑफ हाफ ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. अशा 2 स्पेशल मेजॉरिटी आहेत ज्या आर्टिकल 368 मध्ये येतात आणि सिंपल मेजॉरिटी आर्टिकल 368 मध्ये येत नाही. तरी आपली घटना दुरुस्ती सिंपल मेजॉरिटीने काही प्रोव्हिजन चेंज करता येतात, हे लक्षात ठेवा. आता बघा काही बाबी आहेत ते आपण बघूया. तर बघा संसदेच्या साध्या बहुमताने आणि जे कलम 368च्या कक्षेबाहेर घटनेतील अनेक तरतुदीमध्ये संसदेच्या दोन्ही ग्रहाच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करता येते. तर आर्टिकल 368च्या बाहेर असणाऱ्या काही तरतुदी ज्या साध्या बहुमताने सिंपल मेजॉरिटीने चेंज केल्या जातात त्या कुठल्या आहेत ते बघा. ते प्रोव्हिजन महत्वाचे आहेत. जसे नवीन राज्याची स्थापना व प्रवेश, नवीन राज्याची निर्मिती, सध्याच्या राज्याच्या क्षेत्रात, सीमात किंवा नावात बदल, राज्याच्या विधान परिषद रद्द करणे किंवा स्थापन करणे, परिशिष्ट 2 शेड्यूल 2 आहे त्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती, न्यायाधीश वगैरे, वेतन, भत्ते, विशेषाधिकार इत्यादी. 4 संसदेची गणपूर्ती. 6 संसद सदस्याचे वेतन आणि भत्ते, संसदेतील प्रक्रियेचे नियमन, संसदेचे सदस्य, संसदेच्या समित्या याचे विशेषाधिकार, संसदेतील इंग्लिश भाषेचा वापर, सर्वोच्च न्यायालयातील कनिष्ठ न्यायाधीशाची संख्या, सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा वाढवणे, अधिकृत भाषेचा वापर, नागरिकत्व मिळवणे व गमावणे, संसद आणि राज्य विधिमंडळाचा निवडणुका, मतदारसंघाचे परिसीमन, संघराज्य प्रदेश, परिशिष्ट 5 अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित जमातीचे प्रशासन,
परिशिष्ट 6 आदिवासी क्षेत्राचे प्रशासन. तर अशा प्रकारे शेड्यूल 2, 5 आणि 6 हे सिंपल मेजॉरिटी चेंज केले. लक्षात ठेवा, शेड्यूल 2, 5, 6 सिंपल मेजॉरिटी चेंज केले जातात. लक्षात ठेवा, हे साध्या बहुमताने कुठले कुठले विषय आहेत जे पार्लमेंटच्या साध्या बहुमताने करतात आणि ते आर्टिकल 368 मध्ये येत नाही. आर्टिकल 368च्या बाहेर असणारी साधी मेजॉरिटी आहे, सिंपल मेजॉरिटी आहे. आता बघा, संसदेच्या विशेष बहुमताने काही प्रोव्हिजन असतात, त्या कुठल्या आहेत बघा. तर बघा, संसदेच्या विशेष बहुमताने घटनेतील बहुतेक तरतुदीमध्ये संसदेच्या विशेष बहुमताने दुरुस्ती करता येते. म्हणजेच प्रत्येक गृहातील सदस्य संख्येच्या जास्त आणि प्रत्येक गृहातील उपस्थित मतदान करणाऱ्या सदस्याच्या 2/3 बहुमताने एकूण सदस्य संख्येमध्ये जे उपस्थित असतील व अनुपस्थित असतील तरी त्या धरून सदस्याची एकूण संख्या काटेकोरपणे पाहता विधेयकाच्या 3ऱ्या मतदानासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते. पण पूर्ण काळजी घेण्याच्या उद्देशाने गृहाच्या आता बघा, हे काय महत्वाचं नाही, आपण थोडक्यात काय आहे हे सर्व याचं सार बघूया. तर काय बघा, या गोष्टीचा सार काय आहे, तर पार्लमेंटच्या स्पेशल मेजॉरिटीनं फक्त पार्लमेंटच्या स्पेशल मेजॉरिटीनं काही भाग आहे घटनेचा, तो फक्त पार्लमेंटच्या स्पेशल मेजॉरिटीनं. म्हणजे स्पेशल मेजॉरिटी कशी, मेजॉरिटी ऑफ प्रेझेंट 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. सिंपल मेजॉरिटी त्यामध्ये असेल आणि 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग अशी मेजॉरिटी असेल. अशा पार्लमेंटचे काही चेंज केले जातो ते आपण थोडक्यात लक्षात ठेवूया की पार्लमेंट मधली असणारी स्पेशल मेजॉरिटी आहे. जसे मूलभूत हक्क, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे आणि पहिल्या आणि 3ऱ्या प्रकारात समावेश नसलेल्या इतर सर्व तरतुदी, ह्या सर्व तरतुदी ह्या ना पार्लमेंटच चेंज करू शकते. बघा, लक्षात ठेवा, पार्लमेंटच फंडामेंटल राईट्स, DPSP आणि पहिल्या आणि 3ऱ्या प्रकारात नसणारे पार्लमेंटच चेंज करू शकते. पार्लमेंट त्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते. स्पेशल मेजॉरिटी आपण पाहिलेली आहे. तरी बघा अजूनही घटनेतील काही भाग आहेत जे संसदेच्या विशेष बहुमताने व राज्याच्या सहमतीने चेंज केला जातो. घटनेतील संघराज्य प्रणालीशी निगडीत असलेल्या तरतुदीच्या दुरुस्तीसाठी संसदेचे विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्याच्या विधिमंडळाच्या साध्या बहुमताने मान्यता आवश्यक असते. जरी या विधेयकावर एका राज्याने आणि काही राज्यांनी किंवा सर्व राज्यांनी कृती केली नाही तरी फरक पडत नाही. ज्यावेळी निम्म्यापेक्षा जास्त विधिमंडळे मान्य करतील त्यावेळी औपचारिक प्रक्रिया पूर्ण होईल. अशा विधेयकाला राज्यांनी मान्यता देण्यास कोणतीही कालमर्यादा नाही. लक्षात ठेवा. आता जनरली आपण लक्षात धरलं 30 राज्य आहेत, त्यापैकी हाफ म्हणजे 15 राज्यांनी परवानगी दिली तर काही टेन्शन नाही, ते बिल पास होऊ शकतं. आणि ह्यासाठी राज्यांसाठी कालमर्यादा नाही की ह्या 6 महिन्यात 1 वर्षात राज्यांनी त्यासाठी परवानगी द्यावी. तर बघा, अशा काही तरतुदी आहेत ज्यामध्ये पार्लमेंट ची स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ रॅटिफिकेशन ऑफ स्टेट लागते. तर त्या कुठल्या मेजॉरिटीच्या प्रोव्हिजन आहेत ते बघूया आपण. बघा, जसे की राष्ट्रपतीची निवडणूक व या निवडणुकीची प्रक्रिया पद्धती, संघराज्य आणि राज्य यावरील कार्यकारी अधिकाराची व्याप्ती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, संघराज्य आणि राज्य यांच्यामध्ये वैधानिक अधिकाराची विभागणी, परिशिष्ट 7 मधील कोणतीही सूची, संसदेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व, घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि घटनादुरुस्ती प्रक्रिया कलम 368 मध्ये सुद्धा. म्हणजे बघा, आर्टिकल 368 सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहे, ज्यामध्ये पार्लमेंट प्लस हाफ रॅटिफिकेशन ऑफ स्टेट लागते. तसेच यामध्ये नवीन करंट अपडेट करा, GST काउन्सिल हे सुद्धा या इश्यू मध्ये आलेले आहे. लक्षात ठेवा, GST काउन्सिल ची तरतूद, आता GST काउन्सिल घटनात्मक झालेली आहे आणि त्याची सुद्धा तरतूद यामध्ये आलेली आहे. तर बघा, GST काउन्सिल घटनात्मक आहे आणि त्यामध्ये राज्यांना आणि स्टेटला, राज्यांना 3/4 मेजॉरिटी आहे. आणि लक्षात ठेवा, एक घटनात्मक पद झालेलं आहे GST काउन्सिल 279A नुसार ते घटनेत आहे आणि ते सुद्धा त्याची प्रोव्हिजन सुद्धा यामध्येच येते. पार्लमेंट स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ रॅटिफिकेशन ऑफ स्टेट, यामध्ये GST काउन्सिल मध्ये काय चेंज करायचं असेल तर या गोष्टी लागतात. लक्षात ठेवा, हे करंट अपडेट आहे. तर बघा, आता आपण घटना दुरुस्ती डिटेल बघितलेली आहे. काही डाऊट्स असतील परत आपण चेंज करूया, काही चेंजेस असेल तर रेक्टिफाय करूया. तर पुढील क्वेश्चन बघा, आता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत, अयोग्य विधाने ओळखायची आहेत आपल्याला. बघा, ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते. ब, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. क, ग्रामसेवक हा ग्रामसेवेचा सचिव म्हणूनही काम करतो. ड, त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते. ई,
तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो. तर आपल्याला बघा बरोबर नाहीत अयोग्य विधान ओळखायचे आहेत. तर याचं योग्य उत्तर बघा ड आणि ई चार क्रमांक येते. तर बघा त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते हे चुकीचे विधान आहे. तसेच तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो हे सुद्धा विधान चुकीचे आहे. तर बघा आपण थोडं ग्रामसेवक बद्दल डिटेल बघूया. तर बघा ग्रामसेवक ग्रामपंचायत सचिवाची किंवा ग्रामसेवकाची निवड जिल्हा निवड समितीकडून केली जाते. ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा क्लास 3 चा कर्मचारी असतो. तो जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून कार्य पार पाडतो. त्याचे वेतन जिल्हा निधीमधून दिले जाते. जिल्हा निधीमधून त्याचे वेतन दिले जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे गावाचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी किंवा गटासाठी एक किंवा अधिक सचिवाची संख्या निश्चित करतात. ग्रामसेवकाचे अधिकार व कार्य बघा ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या सभांचा सचिव या नात्याने त्याची नोंद ठेवणे, ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करणे, ग्रामपंचायतीचा विकास योजना कार्यान्वित करणे, ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जन्म मृत्यू विवाह याच्या नोंदी ठेवणे, ग्रामपंचायतीची कागदपत्रे आणि दस्तऐवज सांभाळणे असे ग्रामसेवकाचे कार्य आहेत. लक्षात ठेवा. याच्या अगोदर आपण असिस्टंट प्री 2015 पार्ट 1, 2, 1, 2 आणि हा तिसरा पार्ट अशा 3 पार्टमध्ये डिटेल अनालिसिस केले आहे. घटना दुरुस्तीमधील काही स्पेशल मेजॉरिटी सिंपल मेजॉरिटी आपण हे डिटेल पुढील कधीतरी लेक्चरमध्ये डिटेल पाहूया. त्याबद्दल काही डाऊट्स असेल तर तेही क्लिअर करूया. हे लेक्चर तुम्ही पाहू शकता डिटेल अनालिसिस केलेले आहे आपण. थँक्स फॉर कोऑपरेशन.